वानरलिंगी सोळक्यापाशी आपला ड्रोन क्रॅश झाला आणि पूर्ण पडला खाली. इथं खाली पडलाय. खाली जाऊन आपण लोकेशन ट्रेस करू. ड्रोन फ्लाय करत होतो. ड्रोन फ्लाय करता करता पण पॅन मारत होतो ड्रोनचा आणि त्या नेमकं वानरलिंगी सुळक्याला टच झाला आणि आपला ड्रोन क्रॅश झाला तिथं. हे दादा मला भारी वाटलं की माझा ड्रोन पडला तरी ये म्हणले माझी हेल्प करून येतो. मुझे अच्छा लगा. ये भी थे सब लोग. लोकेशन मिलने के बाद वैसे मैप लगा के जा सकते हैं ना उसको ढूंढते ढूंढते. आपण आत्ताच परचेस केला होता DJIचा FPV ड्रोन. 1-1.5 महिना झाला असेल परचेस केलेला. आता दादा आम्ही जर ते लोकेशनच्या वानरलिंगी सुळक्यापाशी जातो तिथं जाऊन चेक करतो की आम्हाला लोकेशन भेटते का. नाही भेटलं तर खाली जर सापडलं लोकेशन तर आपण खाली जायचा ट्राय करू. तर चला. आणि तिथं ते म्हणजे ते दादा होते 2-3 जण ते एवढे भारी होते हेल्पफुल होते की ते आम्हाला म्हणत होते की आम्ही तुमच्या संग येतो. यायची तर काही गरज नव्हती कारण कोण एवढं टाईमपास करेन आपल्या संग. पण ते स्वतः म्हणले की आम्ही तुमच्यासाठी वेळ देऊ चला आम्ही येतो. पण मी त्यांना म्हणलं की नका येऊ मी चेक करतो. लग गई. 1.5 लाख रुपयाचा ड्रोन होता आणि मिनिमम तो ड्रोन साधा फक्त एक ड्रोन आणि एक बॅटरी कमीत कमी 1 लाख रुपयाला तरी असेल. आपली चुकी आहे की आपण नीट ट्राय नाही केला त्याला. आणि फुटेज पण गेलं सगळ्यात महत्त्वाचं. जे मी फुटेज घेतलं होतं इथं आत्तापर्यंत सगळं फुटेज गेलं सगळं. आता मी खाली चाललेलो आहे. खाली जाऊन तिथं मी चेक करतो. लवकरात लवकर आपण खाली उतरायचा प्रयत्न करू कारण जर पाऊस पडला त्या ड्रोनवर मग जर इथं ड्रोन पाऊस पडला आणि ड्रोन भिजला तर त्याचा काही उपयोग नाही राहणार कारण तो वॉटरप्रूफच नाही ड्रोन. खाली चाललो आता. आपल्याला ड्रोन इथं क्रॅश झालता. आता त्या लोकेशनला आपण वानरलिंगी सुळका आहे त्याच्या तिथं आपण चेक करू कारण लेफ्ट साईडला पडलेलं आहे. वानरलिंगी इकडे आहे ह्या साईडला पडलेलं आहे. तर चेक करू आपण काय होतं. वानरलिंगी सुळक्यापाशी ह्या साईडला पडलेला आहे ड्रोन. ह्या साईडला लेफ्ट साईडला फक्त ड्रोन भेटा पाहिजे. वानरलिंगी सुळक्याच्या राऊंड कडे आलो आम्ही आणि त्या ड्रोन इथं चेक करतो आपण आता. पण इथं जायचा रोडच नाही ॲक्सेसच नाही आहे. आता आपण ड्रोन कॅलिब्रेट करू आणि बघू आता इथं कुठं सापडतोय का. त्याला इथून माळशेज घाट क्रॉस करत असा. आता इथून पूर्ण माळशेज घाट क्रॉस करीत आता इथे गाव आहे. हे गावाचं नाव काय काट्याची वाडी एक गाव आहे. तिथून हे वानरलिंगी सुळका आहे. हा वानरलिंगी सुळका आहे कारण हा ड्रोन आहे ना माझा हा वानरलिंगी सुळक्यापाशी पडलेला आहे. त्या गावापासून हा अंतर आहे जवळजवळ 2 किलोमीटर. तर आता आपण चाललो आहे दादाला घेऊन. होप करू आपण ड्रोन सापडन आपल्याला कारण की आपल्याला लोकेशन तर दिसतंय. कारण आता इथून जर बैठलं तर ड्रोन पडला जवळजवळ 4000 फूट खाली. तर इथून तर काय जायचं पायानं जायचा मार्ग नाही आहे. पायानं जायचा मार्ग एकच आहे की माळशेज घाट पूर्ण उतरायचा. पूर्ण उतरून एक काट्याची वाडी एक गाव आहे तिथपर्यंत जायचं आणि तिथून 2 ते 3 किलोमीटर एक जंगल पॅच आहे पूर्ण. बघा हा पूर्ण जंगल पॅच आहे. हा जंगल पॅचमधून पूर्ण शोधत जायला लागत. फक्त होप की पाऊस नाही पडा पाहिजे. पाऊस पडले की संपला विषय त्याचा. चला ठीक. 4000 फूट खाली पडला ड्रोन. ह्याला क्रॅश झाला आणि पूर्ण पडला खाली. तर आपला सॅटेलाईटनी मॅपनी बघितला आपण नाही का ड्रोनचं लोकेशन कुठं आहे.
ते वानरलिंगी सुळका आहे, तीच तर ड्रोनचं लोकेशन आहे. मग एकदम कडल आहे. इथले आपण अजून लोकल गाडी बंद घेतल्यात, त्यांनी रस्सी वगैरे घेतलेली आहे. ते बांधून आता आपण चेक करू आपण ते ड्रोन भेटतो का नाही. होप भेटायला पाहिजे. हा पूर्ण जीवधन किल्ला आहे. आणि वानरलिंगी सुळकाही म्हणजे धुक्यात हरवलेला आता दिसत नाही. वानरलिंगी सुळका तुम्ही बघू शकता, पूर्ण धुकं आहे आता, पूर्ण चारी बाजूनी. आणि धुकले सगळे भाऊ. आपला ड्रोन रेस्क्यू करतात. चला आता बघू. त्याचं या साईडला पण तरी, या साईडला पण तरी. आणि आपला ड्रोन तिकडं त्या साईडला आहे. त्या साईडला आहे ना, हो त्या साईडला आहे. ठीक, आता रस्सी लावून खाली जाणार आहे. इथं खाली जे इथं ड्रोन चेक करायला. तर बघू काय होतं. आणि हा वानरलिंगी सुळका आहे. त्याचा खालच्या बोगदा हा खूप मोठा, तसा बराच मोठा बोगदा. खाली रस्ते टाकलेले आहे आता. खाली अजून तिकडे चेक करता येते ड्रोन. रस्सी जाता काय बरं का, तर जपून टाका. ड्रोन रेस्क्यू करते आपला. हा रस्सी टाकलेली आहे मी आता. हा एक वरून टाकतो वाटतं, म्हणजे चेक करते मी. बघू आता काय होत आहे. बॅट आहे पांढरून ड्रो. रे बाजूला धुकं झाल्यात, चारी बाजूला धुकं, एकदम धुकं आहे बघा. मला माहिती इथं तंतरून राहिली. हा भाऊ डाय खाली आहे. अजून 2 जण रस्त्याने खाली आले एकदम. ड्रोन चेक करतात ते. इकडे घातलेला नाही, म्हणजे इकडं गुफा आहे. आणि या साईडला ड्रोन चेक केलाय मी. खाली रस्सी लावून उतरले तेव्हा रस्सी लावून उतरलं ते. आता या साईडनी चेक करते ड्रोन. म्हणजे सुळक्याचे एकदम चारी बाजूने तिकडं लोकेशन. तो जो सुळका आहे या सुळकीच्या बाजूलाच आहे तो आपला ड्रोन. लोकेशन तिथंच सांगते आपलं. पूर आपल्या इकडून ड्रोन रेस्क्यू करायचं बघतात ते. त्यांनी आता रस्सी पण लावलेली आहे आणि उतरता येते. दादाने आपला ड्रोन रेस्क्यू केलेला आहे. आता ते तिकडं आहे, रस्सी नाही खाली खाली होते एकदम तिकडं. तिथून खालून त्यांनी रस्सी लावून तो ड्रोन वर घेतलेला आहे. आता ते तिकडं आहे, ते येते ते खरं डेअरिंग आहे यांच्यात. यांनी जवळजवळ 4 जण आहे. मग एवढं खोल दरी बघा तुम्ही, आणि एवढं पूर्ण साईडने धुकं आहे. मानले आहे पोरांना, सही आहे. फोनला फक्त ही साईड बघा, ही साईड जी आहे ना, ही साईड मोटरची ही निघलेली बस, एवढंच झालेली. बाकी कुठंच काय अडचण नाही. आणि बॅटरी फक्त आहे ना ह्याची बॅटरी पडलेली खाली. आता ती सापडणार नाही, जाऊ दे. पण बाकी ठिकाणी ड्रोन एकदम ओके, काही अडचण नाही. मला तो ओके दिसते. सर्व्हिसिंग केल्यानंतर ओके होऊन जाईल. थोडा वाकडा झालेला वाटतं आता, नॉर्मल. बाकी तो ओके एकदम. हे गिम्बलचा सीन आहे. आणि आता इथली मोटर आहे आणि बॅटरी गेलेली. बघू आता काय होतं. काय प्रॉब्लेम नाही याला गिम्बलला. आता मी दाबला तर आत गिम्बल गेला आणि गिम्बल मूव पण करतो बघा, खालीवर करतोय. आपण स्टार्ट करून बघू. गिम्बल पण फिरतोय याचा, सही आहे. जिंदगीत आनंद आज एवढा खुश काही झालं नाही एवढं आता आलं मला ड्रोन भेटल्यानंतर. कारण ड्रोन एकदम वरून क्रॅश झालता बघा. ही जो पीक पॉईंट आहे वरचा एकदमचा, तिथून क्रॅश झाला. इथं आलता खाली, तिथून क्रॅश झाला खाली पण असा पडला होता. पण हे असा नाही, एकदम खाली दरी तिकडं, त्या दरीत पडला होता. सगळे प्रोपेलर एकदम ठीक आहे. फक्त हा प्रोपेलर आहे ना एकदम वाकडा झाला. आणि हाच प्रोपेलर हा सुळका आहे जो या सुळक्याला लागला. आणि त्यामुळे असा ड्रोन आहे या साईडला क्रॅश झाला. आता फुटेज वगैरे सगळं भेटतं आपल्याला. तुम्ही बघू शकता किती उंच आहे बघा. आणि आपल्याला इथून आता इकडून असं सरळ जायचंय. आता इथून आपल्याला इथून साईड सरळ असं जायचंय. तर चला, वानरलिंगी सुळका आहे तो तिथं, त्याच कडकडनी आता आपण इथं आलेलो आहे. आणि ही जी जायचा रोड आहे हा खरा स्लिपरी आहे. तर आता मित्रांनो आपण खाली आलेलो आहे, आता जस्ट खाली उतरलेलो आहे. आणि या दोघांनी आपला ड्रोन रेस्क्यू केलेला आहे. आणि मग याचं चॅनल आहे नाव
काय नाव सांगा तो जीवदान फोर्ट. जीवदान फोर्ट म्हणून याचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. तो वाजलेले 5:25 आणि आज जाम दमलेलो आहे कारण की आज आपण जीवदानचा कमीत कमी 2 वेळा ट्रेक केलेला आहे. मग आपलं वर गेलो, ड्रोन क्रॅश झाला, परत खाली आलो, रस्सी घेतली, परत वर गेलो, ड्रोन आपलं हे घेतला आणि परत खाली आलो. 2 वेळा चाललो. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि आपण भेटूया आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.